नमस्कार. न्यूज 18 लोकमतमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाप्पा आला आहे आणि बाप्पाच्या निमित्तानं आपल्या या कार्यालयात प्रत्येकजण दर्शनासाठी येतोय. मात्र त्याच दर्शनाच्या निमित्तानं काही राजकीय नेत्यांशी आपण चर्चा करतोय. धीरज देशमुख आपल्याकडे आहेत. पहिल्यांदा तर खूप खूप स्वागत. सर्व प्रेक्षकांना आज गौरी गणेशाच्या शुभेच्छा देतो. बाप्पा आलाय जसं मी सुरुवात म्हणलं. बाप्पा हा बुद्धीचा देवता म्हणून ओळखला जातोय. तुमची पहिली टर्म आहे राजकारणात आणि आत्ताच्या राजकारणामध्ये ज्या पद्धतीनं गोष्टी सुरू आहेत, म्हणजे टर्म तुमची पहिली आहे पण राजकीय वारसा खूपच मोठा आहे. अगदी फक्त जिल्ह्यापुरता किंवा तालुक्यापुरता मर्यादित नाही, तो केंद्र आणि राष्ट्रीय पातळीवरचा एक राजकीय वारसा आहे. या सगळ्याच्या निमित्तानं काय नेमकं मागणं आहे बाप्पाकडे? कोणाला सद्बुद्धी देवो, कोणाला कशा पद्धतीने, काय नेमकं हे? मागणी बाप्पाकडे हीच राहील की आपल्या राज्याच्या प्रश्नांसाठी सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीनं चांगलं काम करतील आणि सर्व जनतेच्या अडीअडचणी आणि त्यांच्या शंका कुशंका अपेक्षा आपण सर्वांच्या माध्यमातून पूर्ण करू शकू, हीच एक मूळ अपेक्षा असते. आणि आपण म्हणल्यासारखं राजकारण आज ज्या जगात युगात आपण वावरतोय त्या पद्धतीनं त्याची गती अतिशय गतिमान झालेली आहे. आणि अजूनही आमचं पहिलं टर्म संपता संपता अनेक गोष्टी आम्हाला पाहायला मिळाल्या, अनुभवायला मिळाल्या. एखादा फास्ट ॲक्शन थ्रिलर चित्रपट जसा असतो त्या पद्धतीनं ही टर्म ट्विस्ट आणि टर्न्समध्ये जाईल असं कधी अपेक्षित नव्हतं. पण त्या ह्याच्यातून अनुभव बरेच चांगले काही प्रसंगात मिळाले. आणि एखादी ज्याची ग्रोथ म्हणू की ज्याला अनेक काळ जे बघायला मिळतं ते आम्हाला पहिल्याच टप्प्यात बघायला मिळालं. आणि महाराष्ट्रासारख्या राजकारणी राज्यातून आपण हे सगळं पाहतोय आणि महाराष्ट्र एक नवीन एक चर्निंग ज्याला आपण म्हणतो, एक मंथन व्हायला लागलं आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये पुढच्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणुका होतील त्याच्यामध्ये एक चांगलं सरकार महाराष्ट्र स्वतःसाठी निवडेल ही अपेक्षा आहे. तुम्ही जसा उल्लेख केलात की सगळं काही असं पटपट होऊन गेलं, म्हणजे 25-30 वर्षाचा अनुभव एकाच टर्ममध्ये आला असं म्हणावं लागेल. पण येत्या काळात आता आपण बघतोय की लोकसभेला ज्या पद्धतीनं एक चांगलं यश खास करून काँग्रेसला मिळालं, म्हणजे वारंवार जसं मी खास करून 19 ते 24चा जर उल्लेख केला, काँग्रेस कायम माध्यमांच्या चर्चेत नसतं, लोकांच्या चर्चेत नसतं, तर रिझल्टमध्ये मात्र कायम एक नंबर स्थान राखण्याचं आहे. कसं काय साधली ही किमया? कारण येत्या काळात देखील तीच गणितं दिसत आहेत. काँग्रेस हा तळागाळाचा पक्ष आहे, हा ग्रासरूट पक्ष राहिलेला आहे आणि ह्या देशातला विचारच हा काँग्रेसच्या जडणघडणीमध्ये राहिलेला आहे, म्हणजे स्वातंत्र्याच्या लढ्यापासून आजपर्यंत. आणि त्याच्यासाठीच कुठेतरी ग्राउंड लेवलवर काँग्रेसचा कार्यकर्ता होता. हो, थोडीफार आमच्याकडं एखाद्या वेळेस ती निवडणुकीतलं यश किंवा ज्या पद्धतीचा प्रचार प्रसार होत होता त्याच्यामध्ये तिथे आम्ही जरी पक्ष म्हणून पुढे नसू, पण लोकांच्या मनामध्ये काँग्रेसचा विचार आणि काँग्रेसची तत्त्व आणि काँग्रेसचे ध्येय धोरणं हे नेहमीच होते. आणि एक संधी जेव्हा लोकांना मिळाली की ज्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या, ज्या विषयांवर काँग्रेस लढली, ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी भारत जोडो यात्रामध्ये देश बांधण्याचा प्रयत्न केला आणि आपण बघितलं की त्या यात्रेचं यश काँग्रेस तळागाळामध्ये होती, ती जिवंत करण्याचं काम राहुलजींनी केलं आणि त्याचंच यश कुठेतरी आम्हाला ह्या लोकसभेमध्ये मिळालं. आणि जे मुद्दे आम्ही लोकांसमोर घेऊन गेलो ती मुद्दे लोकांना पटली आणि त्याच्यामुळे नाही, तो मला यश मिळाला. मला मला त्या मुद्द्यांवरच यायचं आहे की लोकसभा आणि आत्ताची काहीशी परिस्थिती बदलली अशी वाटते का? खास करून मी आरक्षणाच्या मुद्द्यावर येईल. एकडे मराठा आक्रमक आहे, दुसऱ्या बाजूला ओबीसी देखील तितकाच आक्रमक आहे. काँग्रेसचं एक राष्ट्रीय आपण ज्याला म्हणतो की त्यांच्या बाबतीत ओबीसीच्या बाबतीत काँग्रेसची सकारात्मक भूमिका राहिली आहे. मात्र हीच राज्याच्या बाबतीत काहीशी बदलते का? कारण असा वारंवार आरोप होतो. काही वेळापूर्वीच लक्ष्मण हाके हे देखील न्यूज 18ला आले होते. त्यांनी सांगितलं की काँग्रेस कुठेतरी म्हणजे पृथ्वीराज बाबा तिथं जाऊन भेटतात, काँग्रेसचे नेते जाऊन भेटतात, आमदार जाऊन भेटतात, याचा अर्थ ते मराठ्यांच्या पाठीशी ओबीसीच्या पाठीशी नाही आहेत. तुमच्या भागात देखील अशी काही परिस्थिती जाणवते? नाही, तसं म्हणता येणार नाही. काँग्रेस नेहमीच संविधानाला अधीन राहून त्यांनी काम केलेलं आहे आणि संविधान निर्मितीपासून आजपर्यंत प्रत्येक समाजाला घटकाला न्याय मिळावा आणि त्या पद्धतीनेच आपला देश चालावं, त्याच पद्धतीनं राज्यघटना ज्या आपले अधिकार आहेत सगळ्यांचे अधिकार अबाधित राहावेत. अलीकडच्या काळामध्ये हो, थोडा तणाव प्रत्येक समाजामध्ये आपल्या हक्कासाठी झाला आहे, पण कुठेतरी राजकारणी म्हणून आपण हाही विचार केला पाहिजे की त्यांच्या ज्या गरजा आहेत, ज्यामुळे त्यांना आरक्षण वाटतं किंवा त्या आरक्षणाच्या माध्यमातूनच आपली पुढं प्रगती होऊ शकते, हा देखील विचार त्या समाजामध्ये ज्या ज्या घटकामध्ये येतो आहे. प्रत्येक घटक आहे की एखादा घटक जर पुढे गेला असेल, आपण नेहमी म्हणतो की क्रीमी लेअर, बरोबर. आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये क्रीमी लेअर जो एक भाग आपण म्हणतो, त्याचा जे उद्धार झालेला असेल किंवा आरक्षणाचा फायदा कोणाला मिळाला असेल तर तो त्याच्या प्रक्रियेतून थोडासा बाजूला गेला तर दुसऱ्याला आपल्याला संधी तिथं आणता येईल. आणि एकमेकाची साखळीन हात धरून जर आपण सर्वांनी काम केलं तर मला वाटतं हा तणावही कमी होईल, हा गैरसमजही कमी होईल
होईल. काही काही वेळेस माध्यमात असेल किंवा कुणाच्या वाक्याचा कुठलाही अर्थ वेगळा काढू गेला असो. आजकाल एडिट एवढं होतं की एखादा व्यक्ती बोलायला एक जातो पण त्याचा अर्थ वेगळा काढला जातो आणि त्याच्यामुळं कुठेतरी सगळ्यांनीच ही बाब समजून घेतली पाहिजे की काँग्रेस असेल किंवा कुठलाही राजकीय घटक पक्ष असेल, सर्वांना समान न्याय संविधानामध्ये जे आपले अधिकार आहेत ते अबाधित ठेवण्यासाठी त्या पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. आणि काही बदल जर घडवायचा असेल तर त्या व्यासपीठावर तो घडला पाहिजे. म्हणजे लोकसभेमध्ये समजा विधिमंडळामध्ये जे काही कायदेमंडळ आपले आहेत त्या कायदेमंडळ आणि पुन्हा शेवटी न्यायालय या तिन्ही टप्प्यावर ते प्रत्येक गोष्ट टिकली पाहिजे आणि त्या पद्धतीनंच आपण पुढे गेलं पाहिजे. ओके. पण मला एक याला लागूनच अगदी शेवटच्या टप्प्यावर जायचं आहे की एकंदरीत येत्या काळात मराठवाड्यातनं तुम्ही येता, तुम्ही तिथं ग्रामीणमधून आमदार आहात, मोठे बंधू देखील आमदार आहेत. आरक्षणाचा मुद्दा हा कितपत अडचणीचा किंवा फायद्याचा तुम्हाला ठरू शकतो आणि याला लागूनच देशमुख कुटुंबीय फक्त लातूर जिल्ह्यापुरतंच नेतृत्व म्हणून मर्यादित राहतील की बाहेर पडायचे? आरक्षणाच्या मुद्द्यावर प्रत्येक मतदारसंघामध्ये आपापल्या पद्धतीने लोक तिथे पुढे आहेत. त्या आरक्षणाच्या मुद्द्याला हाताळत असताना काँग्रेस पक्षाची भूमिका असेल, आदरणीय राहुल गांधींची भूमिका असेल की जातीय जनगणना झाली पाहिजे आणि त्याच्यामधून कुठेतरी एक समाधान आपल्याला जर शोधायचं असेल तर खऱ्या अर्थानं पहिलं बेस आपल्याला सुधारावं लागेल आणि त्या पद्धतीनंच काँग्रेस पक्ष नेहमी पुढे गेलेला आहे आणि सगळ्याला समाविष्ट करूनच पुढे जाण्याचा त्याचा भूमिका आहे. पुन्हा आपण दुसरा जो उपप्रश्न विचारला की आमची जबाबदारी, जी पक्ष आमच्यावर जबाबदारी टाकेल त्या पद्धतीनं आम्ही सर्वजण काम करतोय. मध्ये लोकसभेची जबाबदारी अमितवर होती, आमच्यावर होती. आम्ही ती जागा निवडून येण्यासाठी जे काही करावं लागलं आम्ही केलं. मराठवाड्यामध्ये काँग्रेसला 3 जागा सुटल्या होत्या इंडिया आघाडीमध्ये. तिन्हीच्या तिन्ही जागा आपल्या काँग्रेसच्या आम्हाला निवडून आणता आल्या. ते यश आम्हाला तिथं आणता आलं. येणाऱ्या काळात पक्ष जी जबाबदारी देईल ते जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही तत्परच असतो. खूप खूप धन्यवाद धीरजजी. खरं तर बाप्पाच्या निमित्तानं तुम्ही आलात. पुन्हा एकदा असाच योग तुमचा इथे येण्याचा आहे आणि त्यावेळेस सविस्तर अशी जी मैफिल आहे राजकारणाची असेल किंवा इतर सगळी ही आपण नक्कीच रंगूयात. तुर्तास न्यूज 18 लोकमध्ये इथेच थांबूयात. धन्यवाद.